हे गाईज वेलकम टू आणखीन एक नव्या ब्लॉग मध्ये गाईज. आशा आहे तुम्ही सगळे चांगले असणार गाईज. वेलकम टू आवर ब्लॉग गाईज. आज गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. गाईज बाकी काल रात्री खूप थकलो होतो, तुम्हाला मी तसं सांगितलं. आलोय तर तिकडून बाकी काही नाही. बाकी तुमचं काय झालं गाईज सांगा मला. तुम्हाला वाटत असेल की 2-4 दिवसापासून बरेच ब्लॉग छोटे छोटे येते. कालचा ब्लॉग बऱ्याच प्रकारे आपण शूट केला आहे गाईज, तुम्ही बघू शकता. आणि बाकी काय चाललंय तुमचं सांगू शकता गाईज तुम्ही. बाकी समा तर घरी गेलाय, जरासं काम होतं त्याचं काहीतरी. उगाच चाटा मारतो गाईज. ते पोरं आले तिकडून, त्याला भेटायला गेला तो निस्ता पलट्या आणतो गाईज. मला इतकं खोटं बोलून गेला ना, सांगतो तुम्हाला आल्यावर भेटतो. त्याला 2-4 बुक्की टाका लागेल गाईज. चला बाकी काय पोरली ते तुमचं बघू शकता. वेंकी ने दाखवतो गाईस तुम्हाला. तुम्ही म्हणशान वेंकी कुठे गेला, किती दिवसाचा वेंकी दिसला नाही, वेंकी दिसला नाही. गाईस तुम्ही घाबरशान वेंकीला बघितलं गाईस. गाईस तुम्ही बघू शकता डायरेक्ट तुम्ही घाबरशान. अभ्यास तर गोष्ट अलग आहे, पण वेंकीलाच बघून घाबरशान. तू म्हणजे कोण आहे पोरग गाईस बघू शकता गाईस तुम्ही. जर कोण आहे गाईस, कोण आहे कटिंग करून आलेला आहे मी आणि फार छोटी छोटी केस ठेवलेले आहेत माझे मी. तर एकदम असं चेंज वाटत असेल मी, नाही का. लिहायचं आहे गाईस 150 पेजेस एका रात्रात. नॉट पॉसिबल ब्रो. रात्रपासून झोपलेलं नाहीये. डोळे बघा माझे डोळे, एवढे पेजेस लिहिले आहेत, एवढे बाकी आहेत. भूषण भाऊ लिहून द्या ना थोडं. गाईज मला लिहा म्हणतोय गाईज, त्याला कळत कसं नाही गाईज. मा पेपर आहे म्हणून गाईज त्याला 100 सांगितलं गाईज. लिहा म्हणतो गाईज. गाईज मला तुम्ही सांगा, जे कष्ट घेतं तेच पेपर लिहितं गाईज, बरोबर की नाही, बरोबर की नाही गाईज. गाईज बिरू बघू शकता, बिरू कसा अभ्यास करायला गाईज. बिरू गाईजला 2 शब्द बोल. चल जय हिंद जय महाराष्ट्र. चला गाईज. गाईज आता घरड जरा म्हणजे घरी कॉल कर बोलतोय गाईज. त्याला नंतर भेटू गाईज. भेटतो गाईज तुम्हाला आता थोड्या वेळ गाईज. चला तुम्ही पण जेवण करायला चला गाईज. आम्ही पण जेवण करतो. 2 घास खातो आम्ही पण, तुम्ही पण 2 घास का. नाही गाईज आम्ही 2 घास खातो, तुम्ही 4 घास खा गाईज. चला बाकी गाईज एन्जॉय करा, मजेत राहा. चला गाइस अभी हम जरा वाचून घेतला सकाळ के उठ के. हम अभी 2-2 घास खाऊन घेंगे. मतलब सकाळचे कुछ नाश्ता वगैरह काही केलं नाही. तुमको पता होगा मैं अभी क्या बार बार वही सांगितलं तर तुमको दर्शक वाटिंगा वहीच बार बार म्हणून राहिलं. वो आता काही नाही 2 घास खाएंगे वो तर बैसेंगे आता अभ्यास को. मग आता इतना तो कुछ झालंय नाही. अभी मैं पढ़ रहा फिर हो रही नहीं हो यार मेरे को तो. फेरी म्हणलं का मग ते मला लई डोकं दुखत गाईस. कहून काय माहिती. आता हे असे दुसरे पेपर असले की वो न्यूमेरिकल वो आपल्याला लई आवडते, पण ये अपने को जमताच नाही यार. कैस क्या रहते यार, क्या करूँ पाठ नहीं होता मेरे से, उतना प्रॉब्लेम है गाइस. और कैसे होगा वो समा घर पे गेला, तुम्हाला माहितीच असतं ते पण. आता मी काय केलं माहिती आहे क्या, वो भाऊ को क्या किया, वो न्यूमेरिकल भेजा. आता भाऊ वाचेंगा, मग मेरे को वो खुद समझेंगा, मग तो मला रात्री सांगेंगा, मग मी उधर आके वो पढ़ेंगा. ये असं आपली प्रोसेस आहे गाईज. आता वो तर वाचता मी जरा अभी मतलब अभी वाचरोच राहिला. आता जेवण करतो गाईज. 2 घास तरी खातो ना गाईज. आता किती वेळचं खायला नाही मैंने कुछ तभी. तुम्ही खाओ गाईज. वही सांगना था मेरे को तुमको. बहुत टाइम हो गया अभी. 12 बज गए होंगे. अभी लवकर तुम्ही खांडलो इतना टाइम बिना जेवलीच राहिलो चांगलं बिना वाटता. चला मी भी जेवता तुम भी जेवो अभी. फिर बसू मस्त तर सगळं वेळ अभ्यासाला आणखीन अभी. चला गाईज भेटू तुमको थोड्या वेळ के अंदर. चला गाईज तुम्ही करा आता जेवण करा. जेवण करा. चला गाईज आता आपण आलोय रूमवरती गाईज. आता जरा चहा प्यायला गेलतो गाईज, ते शूट नाही झालं. जरा अर्जंटमध्ये गेलतो. आता रूमवरती आलोय, तुम्ही बघू शकता. ओम पण आलाय. आता जरा लाईट म्हणजे चहा घेऊन आलोय. तुम्ही पण चहा घेता अशा टायमाला. ओके चहा वगैरे घेणं चांगलं असतं गाईज. सगळे तुम्ही चहा घेत राहा अशा टायमाला. ओके चहा आपल्याला गरमी देते गाईज, तुम्हाला माहिती आहे. थंडीमध्ये चहा गरमी देते ते सगळ्यांना माहितीच असतात. मी सांगितलेली गोष्टी काय अलग राहणार आहे म्हणून म्हणतो गाईज चहा पीत जा गाईज. किती वेळ सांगायचं तुम्हाला गाईज, चहा पिल्याने चांगलं असतं, थंडी दूर होती. त्याच्यानंतर शेकोटी वगैरे करत जा, मस्त स्वतःला गरम ठेवत जा. ओके जास्तीत जास्त गरम राहायचं थंडीमध्ये, म्हणजे कसं होतं नरडं वगैरे दुखत असतं, बरोबर की नाही. म्हणणं बरोबर की नाही गाईज. हे मीच आम्हाला तुमची काळजी गाईज, बरोबर की नाही. ठीक आहे मस्त गरम पाणी वगैरे करायचं. जे नॉनव्हेज वगैरे खात असतात त्यांनी अंडे वगैरे उकडून खायत राहायचं गाईस. थंडीमध्ये गाईस तुम्ही स्वतःची काळजी घ्या गाईस. अंडे वगैरे खायचे टाईमवरती. नॉनव्हेज वगैरे मस्त हप्त्यातून 2-3दा करायचं गाईस. बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही. खायचं पाहिजे जायचं मस्त एन्जॉय करायची. लाईफ आपली एकच लाईफ आहे गाईस. तुम्हाला माहिती ना किती लाईफ आहे, एकच लाईफ आहे गाईस. सॉरी लाईफ एकच आहे गाईस. मग
बाकी टेन्शन बिन्शन घेऊ नका, मस्त एन्जॉय करा आपली लाईफ. आणि बाकी काय म्हणत होतो गाईज मी तुम्हाला, हां काही नाही, एन्जॉयच करा, बाकी काय करणार आपण, करणार काय आहे मग. ठीक आहे, बाकी पोर वगैरे आलेले समा आपला येणार उद्या, तुम्हाला भेटू घालतो त्याला पण. मग छोट्या आईमध्ये बसेल, छोट्या अभ्यास करू काय करू बघा तुम्ही आता. मी पण आता जेवण करतो, तुम्ही पण जेवण करा गाईच, पोटभर जेवा, तब्येतीकडे काळजी घ्या गाईच, तुम्ही पण करा गाईच. चला गाईच जेवण करतो, भेटतो तुम्हाला गाईच. चला जेवण करायला चला हो गाई, जेवण करायला चला, चला गाई जेवण करूया सगळे मिळून. चला गाईच तुम्हाला जेवण बघायचं, चला जेवण पण दाखवू तुम्हाला. आपल्याला काय काम आहे गाईच, तुम्हाला जेवण वगैरे दाखवायचंच काम आहे आपल्याला, दुसरे काय काम आहे ना. चला गाईच चला जेवण वगैरे. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे गाईच. आता काहीतरी कार्यक्रम चालू आहे गाईच, कोणता तरी कार्यक्रम तुम्हाला आवाज येत असं असा गाईच दाखवतो तुम्हाला गाईच कार्यक्रम. कोण आहे गाईज, ओळखला का कोण आहे गाईज, कोण असं ओळखा बरं गाईज. लावलंय ना अथर्व भरडला कामाला गाईज, डायरेक्ट अथर्व भरड गाईजला 2 शब्द. गाईज काय नाही गाईज, लय घाण आहे गाईज, लय घाण करून टाकतात गाईज रूम. गाईज याला स्वच्छ फक्त व्हिडिओवर दाखवत असेल गाईज, पण लय घाण करतात गाईज. 4-4 दिवस भांडेच घासत नाहीत गाईज. गाईज असे पोरं यांना कसं इथं 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 थांबून घासायला लाग राहिलं गाईज, ऐकतच नाही गाईज. मी आता इथून गायब झालो गाईज, लगे इकडं तिकडे करून टाकेन गाईज. आता गाईज स्टेप 1 क्लिअर केलेली आहे, सगळे भांडे पुन्हा एकदा घासलेले आहे. म्हणजे आमच्याकडे असतं घासेल असलं तरी बी घासायचं गाईज. आज याची बारी होती गाईज, बघू शकता तुम्ही. चांगला माणूस भेटलेला आपल्याला, रगडू घासू राहिला गाईज. गाईज कोणाला माणूस लागला विकला तर गाईज कॉन्टॅक्ट करा गाईज आम्हाला, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू गाईज. अथर्व भरडने नवीन बिझनेस चालू केला गाईज. गाईज तुम्ही बघू शकता छोट्या आणि ओमचं काहीतरी चालू आहे गाईज इकडं. गाईज यांची गेमिंग रूम आहे इकडं, म्हणजे असे इथं गेम वगैरे असे शूट वगैरे करीत असतात ते. ओम गाईजला 2 शब्द ओम पहिले. गाईज आज आम्ही रील नवीन अपलोड करत आहोत, तर तुम्ही पाहून घ्या आमच्या चॅनलला, सबस्क्राईब करा. चला गाईज आता चालू आहे साफसफाई गाईज. चला आरामात साफसफाई वगैरे होऊन देऊ गाईज, मग आरामात भेटू तुम्हाला गाईज. चला आता भरडला डिस्टर्ब नाही करायचं गाईज. तुम्हाला आता भरडचे सिनेमॅटिक्स वगैरे दाखवायचे असं तसं सांगायचं गाईज. चांगला माणूस आहे, चांगलं साफ करून राहिला गाईज. जास्त सांगायची गरज नाही पडली गाईज. त्याला तुम्ही बघू शकता इकडे चांगलं कर भैया बाळा, बघा गाईज. गाईज भांडे वगैरे घासायच्या याच्यामध्ये 1 नंबर आहे, सगळे भांडे वगैरे घासून काढले भायानी. आता चालू आहे आता इकडं वडावडीची कामं, आता आरामात वडी बघू. आता एकदा झाल्यावरती दाखवतो तुम्हाला कसं चकचकीत निघलंय का नाही गाईज. चला गाईज तुम्ही पण कंटिन्यू किचन वगैरे मस्त क्लिनलीनेस ठेवायची गाईज. हायजीन जी आहे काय मेंटेन पाहिजेत. आता आपण बॅचलर मुलं आहे म्हटलं, आता तुम्हाला आता ठीक आहे आपल्या आई वगैरे असतं घरी, तर ते कंटिन्यू साफ करत असतं रोजचे रोज जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी. पण इथं कसं आहे माहिती आहे गाईज, आता इथं कसं आहे आता बॅचलर मुलं काय आळशीपणा करते, आता करायचं नाही असं तसं काही नाही. म्हणजे कंटिन्यू तुम्ही साफसफाई ठेवायची, ही हायजीन मेंटेन राहिली पाहिजे तरच. मग असं आमच्या इकडं कसं म्हणतो आहे हमारे तरी क्या बोलते पता है क्या, जो भी हाइजीन मतलब जिधर वो साफ सफाई रहता ना, वो वातावरण रहता ना साफ सफाईचा, उधर वो अपने लक्ष्मी देवी का मतलब क्या म्हणते उधर वो आते उधर वह जागी पे वो आ सकते नहीं आते ऐसे म्हणते. मतलब ये कैसे बात है का, मी इनको सांगितलं भी नाही ना तो ये वैसेच रहने देंगे. इनके मागं लागणाच पडता. उठ लवकर कर आजच्या आज कर लगे असं डायरेक्ट बोलावं लागतं त्याने. त्यानंतर वो साफ करण्याच्याला बसते 100 वेळेस ओरडणं लागतं काहीच त्याच्यासाठी. जाऊ दे आता केले. आता तुम्हाला दाखवतो थोड्या वेळ मी कैसे आहे. मतलब कुछ नाही, एकदम आहे आराम से अच्छा वगैरे आहे, कुछ टेंशन नहीं. बाकी तुमचं जेवण वगैरे हो गया क्या वो उतना कळव हमको. हाँ गाइस बाकी कुछ नहीं, वो टेंशन नको लो. साफ सफाई पहिले रखने की. तुम बैचलर असो किंवा नसो, तुम लड़के हो कि लड़के असो, साफ सफाई मेंटेन पाहिजे गाइस. मतलब तुम्हारे को बोलतो हमारे जो रूम के जो है क्या वो लेडीज़ है, मतलब वो मैडम है, वो अच्छे है, वो उनका नाम किरण मैडम है. उन्होंने हमारे इधर हमको फ्लैट सोफा, जैसा फ्लैट सोफा था वैसा ही साफ करके ही वैसा ही उनको वापस मिलेगा गाइस. ना टूट ना फूट, डायरेक्ट क्लीनलीनेस होके. हमारे इधर ऐसा क्लीनलीनेस हफ्ते में इधर वाशे होते गाइस. ये देखो क्या इधर पूरी डिटेल रहती है किसकी साफ सफाई कब है कब. हाँ नुसतं वाचायचं आणि करायचं साफसफाई.
इधर की रूम है का वो लाइटिंग डिस्को रूम बोलते गाइस उसको, वो गेमिंग रूम है वो ओम कदम की. कुछ नाही करता गेम बिम, फक्त वो वरच्या वर पोळ्या राहते उद्या. चला गाईज आता तुम्ही एन्जॉय करा गाईज. आता अथर्व भरडची क्लिनलीनेसला एन्जॉय करा. आज क्लिनलीनेस ड्राईव्ह आहे. फ्लॅट नंबर 15 क्लिनलीनेस ड्राईव्ह. हॅशटॅग फ्लॅट नंबर 15. चलो गाइस वो देखो, हाँ हो गया अभी गाइस. जरा सब देखो पानी वगैरह उसने वड़ लिया, देखो साफ हुआ है. अरे गाइस हमारे इधर क्या है मतलब, हाँ कैसे करते मैं देखता हूँ उनको. तुम बोलो सिर्फ इधर इधर खराबी है, लगे दूसरे दिवशी काम को लागता हूँ मैं उनको. आता सक 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 एकदम अभी ऐसा फ्लैट दिखेगा ना, लोग भी बोलेंगे लड़के रहते कि लड़की रहते डायरेक्ट. चलो गाइस अभी मिलते हैं थोड़ी देर के बाद में. खाना पीना खा लो जल्दी में, आप जल्दी से हमने खा लिया. चलो गाइस, अहो गाइस ठंडी वाज रही देखो. अभी क्या होगा गाइस पता है क्या, ठंडी बहुत वाज रही इधर हमारे इलाके में. लई ठंडी पड़ रही मतलब. थोड़ी देर पहले बर्फ ऐसे वाट रहा था हमको. क्या वो बर्फ वाट रहा है कि नहीं? हाँ ना, अभी बर्फ बहुत ठंडी बज रही गाइस, ठंडी बज रही. तुम बघू शकते हम कैसे वो ठंडी के मौसम है उसके हम अभी अंगावर घेऊ गए आणि अंगावर घेऊन बसला इधर. तुम बघू शकते अभी गाइस हमको अब सिक्योरिटी करनी है, लेकिन पास में बाहर जाने को बहुत ठंडी बज हाँ रही है. वो क्या होगा अभी गाइस, उधर वो सामा की जूने बुटा है वो जाला के अभी इधर शेकोटी पेटिंग है. अभी क्या है उसको क्या माहिती हो रहा गाइस. हाँ ना इधर guys. क्या हो जाएगा कल आने तक बुटा गायब गाइस. राख राख सिर्फ वो मनेगा क्या है ऐसी क्या सिक्योरिटी बनेगी गाइस मस्त एकदम गाइस. घंटे भर के लिए. मैं तुमको क्या सांगता ऐको गाइस, थंडी लई पडू राहिली. गुच्चूप मै आपल्या घरी बसायचं, रग घेऊन मस्त चुपचाप गुच्चूप मै झोपून राहायचं. क्या टेंशन लेने का, बाकी का मस्त झोपून राहू. हाँ बाकी लाइफ भी एंजॉय करो, बाकी कुछ नहीं. क्या उम कदम क्या बोलेंगे गाइस को 2 शब्द मन बरं. गाइस घर पर रहो, पांगरन में लेकर रहो, गोदड़ी में रहो, गरम रहो, खुशी रहो. चला गाइस आता अभी उद्या भेटेंगे डायरेक्ट गाइस. तुमको मेरी तरफ से गुड नाइट. गाइस तुम भी सिक्योरिटी करो गाइस, ऐसे ठंडी में आइसक्रीम खाओ गाइस, बहुत सेहत के लिए अच्छा हाउ होता है गाइज गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर गाईज. अभी काळजी घ्या गाईज सगळ्यांचं. आशा करतो मला तो सॉरी तुम्हाला नाही मला नाही तुम्हालाच आमचा ब्लॉग आज आवडला असेल तर गाईज लाइक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. हा गाईज गाईज लाल कलरचं बटन आहे दाबून द्या ना यार. किती दिवस सांगू राहिलो मी तुम्हाला गाईज यार. हा नवीन जे आलं असेल ते गाईज प्लीज करून टाका गाईज. चला आता गाईज गुड नाईट गाइस. गाईज गुड बघा नाईट गाइस. ओमला किती थंडी आली गाईस. गाईज इकडचे का काश्मीरचे आमचं आहे, आम्ही काश्मीरमध्येच राहतो गाईस, तुम्हाला माहिती असेल. अरे गाईज खोटं बोल राहिलो गाईस सॉरी. गाईज थंडी आहे हो गाईज, खरं थंडी आहे. बरं मला सांगा जा बरं गाडीवरती बाहेर थंडीत कसं वाटन. अहो गाईज थंडी आहे, गुच्चूमध्ये झोपून राहा यार, काळजी घ्या स्वतःची. बाकी काही नाही, एन्जॉय करा तुम्ही पण. चला गाईज गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर गाईज, काळजी घ्या. बाय गाईज, भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. आशा आहे तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल गाईज. मला तर माहिती आहे तुम्हाला आवडला असेल. आता नाही आवडला असेल तरी बी काय म्हणणार आहे, आता आवडलंच म्हणा लागेल ना गाईज. आता नाही नाही सांगा, नाही म्हणू का आता. ठीक आहे आवडला तुम्हाला गाईज, ठीक आहे सॉरी गाईज. चला गाईज भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये गाईज. चला बाय गाईज, चला गाईज बाय गाईज.